नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानशारदा यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करतो. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण जे क्विक रिव्हिजन नोट्स बघितल्या भारताचे राष्ट्रपती यावर आपण काही प्रश्न घेणार आहोत. बघा, पहिला प्रश्न आहे, भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमात भारताला एक राष्ट्रपती असेल अशी तरतूद आहे? ऑप्शन बघा, कलम 51, कलम 52, कलम 53, कलम 54. आन्सर येईल ब, कलम 52. बघा, संविधानाच्या भाग 5 मधील कलम 52 मध्ये स्पष्टपणे म्हटले आहे की भारताला एक राष्ट्रपती असेल. ओके. त्यानंतर बघा प्रश्न दुसरा, केंद्रीय कार्यकारी सत्ता राष्ट्रपतींच्या हाती विहित केली असून ते संविधानानुसार स्वतः किंवा आपल्या दुय्यम अधिकाऱ्यामार्फत त्यांचा वापर करतील असे कोणत्या कलमात नमूद आहे? ऑप्शन बघा, कलम 52, कलम 53, कलम 54, कलम 55. आन्सर येईल ब, कलम 53. यामध्ये बघा, कलम 53(1) नुसार संघाची कार्यकारी सत्ता राष्ट्रपतींच्या ठाईत विहित केली आहे. ओके. त्यानंतर बघा प्रश्न तिसरा, राष्ट्रपती पदाची निवडणूक लढवण्यासाठी खालीलपैकी कोणती पात्रता आवश्यक नाही? ऑप्शन बघा, ती व्यक्ती भारताचा नागरिक असावी, तिने वयाची 35 वर्षे पूर्ण केलेली असावी, ती व्यक्ती राज्यसभेचा सदस्य म्हणून निवडून येण्यास पात्र असावी, ती व्यक्ती भारत सरकारच्या अंतर्गत कोणत्याही लाभाच्या पदावर नसावी. आन्सर येईल क, ती व्यक्ती राज्यसभेचा सदस्य म्हणून निवडून येण्यास पात्र असावी. राष्ट्रपती पदाची निवडणूक लढवण्यासाठी खालीलपैकी कोणती पात्रता आवश्यक नाही? ओके. ती व्यक्ती राज्यसभेचा सदस्य म्हणून निवडून येण्यास पात्र असावी, ही पात्रता आवश्यक नाही. राष्ट्रपती पदासाठी ती व्यक्ती लोकसभेचा सदस्य म्हणून निवडून येण्यास पात्र असणे आवश्यक आहे, तर राज्यसभेचा नाही. ओके. प्रश्न क्रमांक 4, राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी उमेदवाराच्या नामनिर्देशन पत्राला किमान किती मतदारांचा सूचक आणि अनुमोदक म्हणून पाठिंबा असावा लागतो? ऑप्शन बघा, 10 सूचक आणि 10 अनुमोदक. ऑप्शन ब, 20 सूचक आणि 20 अनुमोदक. ऑप्शन क, 50 सूचक आणि 50 अनुमोदक. ड, 100 सूचक आणि 100 अनुमोदक. ऑप्शन येईल क, 50 सूचक आणि 50 अनुमोदक. त्यानंतर बघा प्रश्न 5वा, राष्ट्रपती पदाची निवडणूक लढवणाऱ्या उमेदवाराला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे किती अनामत रक्कम ठेवावी लागते? ऑप्शन बघा, 5,000, 10,000, 15,000, 20,000. ऑप्शन येईल क, 15,000. त्यानंतर 6वा प्रश्न बघा, राष्ट्रपतींच्या शपथ किंवा प्रतिज्ञेचा नमुना संविधानाच्या कोणत्या कलमांतर्गत देण्यात आला आहे? ऑप्शन बघा, कलम 58, कलम 59, कलम 60, कलम 61. आन्सर येईल क, कलम 60. कलम 60 मध्ये राष्ट्रपतीच्या शपथेचा मसुदा आणि तपशील दिलेला आहे. त्यानंतर 7वा प्रश्न बघा, भारताच्या राष्ट्रपतींना त्यांच्या पदाची शपथ कोण देतात? ऑप्शन बघा, भारताचे उपराष्ट्रपती, भारताचे पंतप्रधान, भारताचे सरन्यायाधीश, लोकसभेचे सभापती. आन्सर येईल भारताचे सरन्यायाधीश. सरन्यायाधीश यांना राष्ट्रपतींना शपथ देतात आणि त्यांच्या अनुपस्थित सर्वोच्च न्यायालयातील उपलब्ध ज्येष्ठतम न्यायाधीश शपथ देतात. त्यानंतर बघा प्रश्न 8वा, राष्ट्रपतींना आपल्या पदाचा राजीनामा द्यायचा असल्यास त्यांनी तो कोणाकडे संबोधित केला पाहिजे? ऑप्शन बघा, भारताचे सरन्यायाधीश, भारताचे पंतप्रधान, भारताचे उपराष्ट्रपती, लोकसभेचे सभापती. आन्सर येईल भारताचे उपराष्ट्रपती. कलम 56(1) अ नुसार राष्ट्रपती आपला राजीनामा उपराष्ट्रपतीकडे देतात. उपराष्ट्रपती याची माहिती त्वरित लोकसभेच्या सभापतींना देतात. त्यानंतर प्रश्न क्रमांक 9, राष्ट्रपती पदाच्या सेवा शर्ती संविधानाच्या कोणत्या कलमात स्पष्टपणे सविस्तरपणे मांडल्या आहेत? ऑप्शन बघा, कलम 56, कलम 57, कलम 58, कलम 59. आन्सर येईल ड, कलम 59. कलम 59 मध्ये राष्ट्रपती पदाच्या सेवा शर्ती, उदाहरणार्थ संसद किंवा विधिमंडळाचा सदस्य नसावा, लाभाचे पद धारण करू नये इत्यादी अटी दिल्या आहेत. प्रश्न क्रमांक 10, राष्ट्रपती पद धारण करणारे किंवा केलेले कोणतीही व्यक्ती या संविधानाच्या इतर तरतुदींना अधीन राहून त्या पदासाठी निवडणुकीला पात्र असेल, ही तरतूद कोणत्या कलमात आहे? ऑप्शन बघा, कलम 55, कलम 56, कलम 57, कलम 58. आन्सर येईल कलम 57. कलम 57 नुसार भारतात कोणतीही व्यक्ती कितीही वेळा राष्ट्रपती पदासाठी पुनर्निवडणुकीला उभी राहू शकते. अमेरिकेसारखी इथे 2 टर्म्स मर्यादा नाही.
ओके. त्यानंतर बघा प्रश्न 11वा. भारताच्या राष्ट्रपतीच्या निवडणूक मंडळात खालीलपैकी कोणाचा समावेश होत नाही? ऑप्शन बघा, संसदेच्या दोन्ही सभागृहाचे निवडून आलेले सदस्य, राज्यांच्या विधानसभांचे निवडून आलेले सदस्य, संसदेच्या दोन्ही सभागृहाचे नामनिर्देशित सदस्य, दिल्ली आणि पुदुचेरी या केंद्रशासित प्रदेशांच्या विधानसभाचे निवडून आलेले सदस्य. ऑप्शन येईल क, संसदेच्या दोन्ही सभागृहाचे नामनिर्देशित सदस्य हे राष्ट्रपतीच्या निवडणुकीत भाग घेत नाहीत. आणि राष्ट्रपतीच्या निवडणुकीत संसदेचे आणि विधानसभेचे केवळ निवडून आलेले सदस्यच मतदान करू शकतात. नामनिर्देशित सदस्यांना मतदानाचा अधिकार नसतो. ओके. 12वा प्रश्न बघा, भारताच्या राष्ट्रपतींची निवडणूक खालीलपैकी कोणत्या पद्धतीने घेतली जाते? ऑप्शन बघा, सर्वाधिक मते मिळवणारा विजयी पद्धत, प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धतीनुसार एकल संक्रमणीय मताद्वारे, संचित मतदानासह खुली मतपत्रिका पद्धत, थेट सार्वत्रिक पोळ मतदानाद्वारे. ऑप्शन येईल ब, प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धतीनुसार एकल संक्रमणीय मताद्वारे. राष्ट्रपतीची निवडणूक प्रत्यक्ष न होता अप्रत्यक्ष रीतीने प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धतीने केली जाते. त्यानंतर बघा 13वा प्रश्न, राष्ट्रपती निवडणुकीत आमदाराच्या मताचे मूल्य राज्याच्या लोकसंख्येवर आधारित असते. यासाठी सध्या कोणती जनगणनेची लोकसंख्या आधारभूत मानली जाते? ऑप्शन बघा, 1971, 1991 ची जनगणना, 2001 ची जनगणना आणि 2011 ची जनगणना. आन्सर येईल 1971 ची जनगणना. 84व्या घटना दुरुस्तीनुसार 2026 नंतरच्या पहिल्या जनगणनेची आकडेवारी प्रसिद्ध होईपर्यंत 1971 ची जनगणना आधारभूत मानली जाईल. त्यानंतर बघा प्रश्न 14वा, संसदेच्या सर्व निवडून आलेल्या सदस्यांच्या एकूण मताचे मूल्य खालीलपैकी कशाच्या समान केले जाते? ऑप्शन बघा, भारताची एकूण लोकसंख्या भाग्याला 1000, सर्व राज्यांच्या निवडून आलेल्या आमदारांच्या एकूण मताचे मूल्य. ऑप्शन क बघा, निवडणूक आयोगाने ठरवलेली निश्चित संख्या. आणि ड ऑप्शन, राज्यसभेतील एकूण सदस्यांची संख्या. आन्सर येईल ब, सर्व राज्याच्या निवडून आलेल्या आमदारांच्या एकूण मतांचे मूल्य. संघराज्य रचनेत केंद्र आणि सर्व राज्यांचे प्रतिनिधित्व समान राखण्यासाठी सर्व खासदारांच्या मताचे एकूण मूल्य हे सर्व राज्यांच्या आमदाराच्या एकूण मतामूल्य इतके केले जाते. त्यानंतर बघा 15वा प्रश्न, राष्ट्रपतीच्या निवडणुकीबाबत उद्भवणारे सर्व वाद किंवा शंका यांची चौकशी करून निर्णय घेण्याचा अधिकार कोणाला आहे? ऑप्शन बघा, भारताचा निवडणूक आयोग, भारतीय संसद, भारताचे सर्वोच्च न्यायालय आणि संयुक्त संसदीय समिती. ऑप्शन येईल, आन्सर येईल क, भारताचे सर्वोच्च न्यायालय. कलम 71 नुसार राष्ट्रपती किंवा उपराष्ट्रपती निवडणुकीबाबतचे सर्व वाद केवळ सर्वोच्च न्यायालयातच सोडवले जाऊ शकतात आणि त्यांचा निर्णय हा अंतिम असतो. प्रश्न 16वा बघा, कोणत्या घटना दुरुस्ती अधिनियमाद्वारे दिल्ली व पुदुचेरी विधानसभांच्या निवडून आलेल्या सदस्यांचा राष्ट्रपतीच्या निवडणूक मंडळात समावेश करण्यात आला? ऑप्शन बघा, 42वी घटना दुरुस्ती कायदा, 44वी घटना दुरुस्ती, 69वी घटना दुरुस्ती आणि 70वी घटना दुरुस्ती. आन्सर येईल ड, 70वी घटना दुरुस्ती कायदा. 70व्या घटना दुरुस्ती कायद्याद्वारे 1992 दिल्ली आणि पुदुचेरी केंद्रशासित प्रदेशांच्या विधानसभा सदस्यांना निवडणूक मंडळात स्थान मिळाले. त्यानंतर बघा 17वा प्रश्न, राष्ट्रपतींच्या निवडणुकीपूर्वी एखाद्या राज्याची विधानसभा विसर्जित झाली असल्यास निवडणुकीवर काय परिणाम होतो? ऑप्शन बघा, विधानसभा पुन्हा अस्तित्वात येईपर्यंत निवडणूक पुढे ढकलली जाते. ब ऑप्शन, विसर्जित विधानसभेचे सदस्य तरीही मतदान करू शकतात. क ऑप्शन, त्या राज्याच्या सहभागाशिवाय निवडणूक प्रक्रिया पार पडते. ड, विसर्जित विधानसभेच्या वतीने राज्यपाल मतदान करतात. आन्सर येईल क, त्या राज्याच्या सहभागाशिवाय निवडणूक प्रक्रिया पार पडते. निवडणूक मंडळातील एखादे पद रिक्त आहे किंवा विधानसभा विसर्जित आहे या कारणास्तव राष्ट्रपतीच्या निवडणुकीला न्यायालयात आव्हान देता येत नाही. त्यानंतर बघा 18वा प्रश्न, एखादा राज्याच्या आमदाराच्या मताचे मूल्य काढण्याचे गणितीय सूत्र खालीलपैकी कोणते आहे? बघा ऑप्शन मध्ये आपल्याला सूत्र दिलेले आहेत. तर आपला आन्सर येईल ब, राज्याची एकूण लोकसंख्या भाग्याला विधानसभेचे एकूण निवडून आलेले सदस्य भाग्याला 1000.
त्यानंतर बघा 19वा प्रश्न, राष्ट्रपती पदावर निवडून येण्यासाठी उमेदवाराला मतांचा एक निश्चित कोटा मिळणे आवश्यक असतो. हा कोटा म्हणजे काय? ऑप्शन बघा, ऐकून पडलेल्या वैध मतांच्या 50% पेक्षा जास्त मते, ऐकून पडलेल्या वैध मतांच्या 2/3 मते, क निवडणूक मंडळाच्या एकूण सदस्यांचे स्पष्ट बहुमत, ड उपस्थित आणि मतदान करणाऱ्या उमेदवारांचे साधे बहुमत. आन्सर येईल ऐकून पडलेल्या वैध मतांच्या 50% पेक्षा जास्त मते. विजयी होण्यासाठी उमेदवाराला स्पष्ट बहुमत म्हणजेच ऐकून वैध मते +2+1 इतका कोटा मिळवणे गरजेचे असते. राष्ट्रपती पदावर निवडून येण्यासाठी उमेदवाराला मताचा एक निश्चित कोटा मिळवणे आवश्यक असते. हा कोटा म्हणजे ऑप्शन अ, ऐकून पडलेल्या वैध मतांच्या 50% पेक्षा जास्त मते. प्रश्न क्रमांक 20वा बघा, राष्ट्रपतींच्या निवडणुकीसाठी गुप्त मतदान पद्धत अनिवार्य करण्याचे मुख्य कारण काय आहे? ऑप्शन बघा, राजकीय पक्षांना पूर्ण पारदर्शकता मिळावी, राजकीय पक्षांचा व्हीप बंधनकारक न राहता मतदारांना स्वतंत्रपणे निवड करता यावी म्हणून, मतमोजणी वेगाने व्हावी म्हणून, उमेदवारांचा खर्च कमी व्हावा म्हणून. आन्सर येईल ब, राजकीय पक्षांचा व्हीप बंधनकारक न राहता मतदारांना स्वतंत्रपणे निवड करता यावी म्हणून. राष्ट्रपती निवडणुकीत राजकीय पक्षांना आपल्या सदस्यावर व्हीप जारी करण्याचा अधिकार नसतो. मतदार आपल्या विवेकबुद्धीने गुप्त मतदान करतात. त्यानंतर बघा प्रश्न 21वा, राष्ट्रपती आपल्या पदावर आल्याच्या तारखेपासून सामान्यतः किती वर्षाच्या कालावधीसाठी पद धारण करतात? ऑप्शन बघा, 4 वर्ष, 5 वर्ष, 6 वर्ष, वयाच्या 65 वर्षापर्यंत. आन्सर येईल 5 वर्ष. कलम 56 नुसार राष्ट्रपतीचा कार्यकाळ 5 वर्षाचा असतो. नवीन राष्ट्रपती पदभार स्वीकारेपर्यंत ते पदावर राहतात. त्यानंतर 22वा प्रश्न बघा, भारताच्या राष्ट्रपतींना पदावरून दूर करण्याची महाभियोग प्रक्रिया कोणत्या देशाच्या संविधानातून घेतली आहे? तर ऑप्शन बघा, युनायटेड किंगडम, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, आयर्लंड, ऑस्ट्रेलिया. आन्सर येईल ब, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. राष्ट्रपतींना पदावरून हटवण्याची ही निमन्यायिक प्रक्रिया अमेरिकेच्या संविधानाकडून घेतलेली आहे. बघा प्रश्न 23वा, भारताच्या राष्ट्रपतीवर कोणत्या कारणास्तव महाभियोग चालून त्यांना पदावरून दूर केले जाऊ शकते? ऑप्शन बघा, सिद्ध झालेली गैरवर्तणूक, अक्षमता, संविधानाचा भंग आणि आर्थिक भ्रष्टाचार. आन्सर येईल क, संविधानाचा भंग. कलम 61 नुसार राष्ट्रपतींना केवळ संविधानाचा भंग या एकाच कारणासाठी महाभियोगाद्वारे पदावरून दूर करता येते. त्यानंतर बघा 24वा प्रश्न, राष्ट्रपतीवरील महाभियोगाची प्रक्रिया संविधानाच्या कोणत्या कलमांतर्गत चालवली जाते? ऑप्शन बघा, कलम 56, कलम 60, कलम 61, कलम 62. आन्सर येईल कलम 61. कलम 61 मध्ये महाभियोग प्रक्रियेची संपूर्ण पद्धत स्पष्टपणे दिलेली आहे. त्यानंतर बघा प्रश्न 25वा, राष्ट्रपती विरुद्ध महाभियोगाचे आरोप संसदेच्या कोणत्या सभागृहात मांडले जाऊ शकतात? ऑप्शन बघा, फक्त लोकसभेत, फक्त राज्यसभेत, संसदेच्या कोणत्याही सभागृहात, केवळ संसदेच्या संयुक्त बैठकीत. आन्सर येईल क, संसदेच्या कोणत्याही सभागृहात मांडू शकतात. महाभियोगाचे आरोप लोकसभा किंवा राज्यसभा यापैकी कोणत्याही सभागृहात प्रथम मांडले जाऊ शकतात. त्यानंतर बघा 26वा प्रश्न, राष्ट्रपतीवर महाभियोगाचे आरोप आणणारा ठराव आरोप करणाऱ्या सभागृहाच्या किमान किती सदस्यांच्या स्वाक्षरीने सादर केला पाहिजे? ऑप्शन बघा, एकूण सदस्य संख्येच्या 110 सदस्य, एकूण सदस्य संख्येच्या 104 सदस्य, एकूण सदस्य संख्येच्या 103 सदस्य आणि एकूण सदस्य संख्येच्या अर्धे सदस्य. आन्सर येईल ब, एकूण सदस्य संख्येच्या 104 सदस्य. असा ठराव मांडण्यापूर्वी 14 दिवस आधी नोटीस द्यावी लागते, ज्यावर त्या सभागृहाचे किमान 25% 104 सदस्यांच्या स्वाक्षऱ्या असाव्यात. प्रश्न क्रमांक 27वा, महाभियोगाचा ठराव संसदेच्या प्रत्येक सभागृहाने कोणत्या बहुमताने मंजूर करणे आवश्यक आहे? ऑप्शन बघा, त्या सभागृहाच्या एकूण सदस्य संख्येचे बहुमत, उपस्थित आणि मतदान करणाऱ्या सदस्यांच्या किमान 203 बहुमत, त्या सभागृहाच्या एकूण सदस्य संख्येच्या किमान 203 बहुमत, उपस्थित आणि मतदान करणाऱ्या सदस्यांचे साधे बहुमत. ऑप्शन येईल
क त्या सभागृहांच्या एकूण सदस्य संख्येच्या किमान 203 बहुमत. प्रश्न क्रमांक 28. खालीलपैकी कोण राष्ट्रपतीच्या महाभियोग प्रक्रियेत भाग घेतात परंतु त्यांच्या निवडणुकीत भाग घेत नाहीत? ऑप्शन बघा. राज्यसभेचे निवडून आलेले सदस्य, राज्यांच्या विधानसभांचे निवडून आलेले सदस्य, संसदेचे नामनिर्देशित सदस्य, दिल्ली आणि पुदुचेरी विधानसभेचे निवडून आलेले सदस्य. आन्सर येईल क. संसदेचे नामनिर्देशित सदस्य. संसदेचे नामनिर्देशित सदस्य राष्ट्रपतींच्या निवडणुकीत मत देऊ शकत नाहीत परंतु महाभियोग प्रक्रियेत ते पूर्णपणे भाग घेतात आणि मतदान करतात. त्यानंतर बघा 29वा प्रश्न. राजीनामा, बडतर्फी किंवा मृत्यू यामुळे राष्ट्रपतीचे पद रिक्त झाल्यास ते पद भरण्यासाठी किती कालावधीच्या आत निवडणूक घेणे अनिवार्य आहे? ऑप्शन बघा. 3 महिने, 6 महिने, 9 महिने, 1 वर्ष. आन्सर येईल 6 महिने. कलम 62 नुसार राष्ट्रपतीचे पद आकस्मिक रिक्त झाल्यास 6 महिन्यांच्या आत नवीन निवडणूक घेणे बंधनकारक असते. त्यानंतर बघा प्रश्न 30. जर राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती ही दोन्ही पदे एकाच वेळी रिक्त झाली तर राष्ट्रपती म्हणून कोण कार्यभार सांभाळतात? ऑप्शन बघा. भारताचे पंतप्रधान, लोकसभेचे सभापती, भारताचे सरन्यायाधीश, राज्याचे ज्येष्ठ राज्यपाल. आन्सर येईल क. भारताचे सरन्यायाधीश. राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती दोन्ही पदे रिक्त असल्यास राष्ट्रपती कार्यभार निभावणे कायदा 1969 नुसार भारताचे सरन्यायाधीश हे तात्पुरते राष्ट्रपती म्हणून काम पाहतात. त्यानंतर बघा प्रश्न 31वा. भारत सरकारचे सर्व कार्यकारी निर्णय अधिकृतपणे कोणाच्या नावाने घेतले जातात? ऑप्शन बघा. पंतप्रधान, राष्ट्रपती, कॅबिनेट, मंत्रिमंडळ, संसद. आन्सर येईल ब. राष्ट्रपती. कलम 77 नुसार केंद्र सरकारचे सर्व कार्यकारी काम राष्ट्रपतीच्या नावाने चालते. त्यानंतर बघा 32वा प्रश्न. पंतप्रधानाची नियुक्ती आणि पंतप्रधानाच्या सल्ल्याने इतर मंत्र्यांची नियुक्ती कोण करतात? ऑप्शन बघा. भारताचे सरन्यायाधीश, उपराष्ट्रपती, राष्ट्रपती, लोकसभेचे सभापती. आन्सर येईल क. राष्ट्रपती. कलम 75 नुसार राष्ट्रपती पंतप्रधानाची नियुक्ती करतात आणि त्यांच्या सल्ल्याने इतर मंत्र्यांची नियुक्ती करतात. त्यानंतर बघा 33वा प्रश्न. खालीलपैकी कोणते अधिकार राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत पद धारण करतात? ऑप्शन बघा. भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक, मुख्य निवडणूक आयुक्त, भारताचे महान्यायवादी, केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष. आन्सर येईल क. भारताचे महान्यायवादी. महान्यायवादी हे राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत पद धारण करतात. इतर तिन्ही पदावरील व्यक्तींना संविधानाने विशेष संरक्षण दिलेले आहे. त्यानंतर बघा प्रश्न 34वा. संसदेच्या दोन्ही सभागृहांचे अधिवेशन बोलावणे, ते स्थगित करणे आणि लोकसभा विसर्जित करणे हा अधिकार राष्ट्रपतींना कोणत्या कलमाद्वारे मिळाला आहे? ऑप्शन बघा. कलम 79, कलम 80, कलम 83, कलम 85. आन्सर येईल कलम 85. कलम 85 राष्ट्रपतींना संसदेचे अधिवेशन बोलवण्याचा, गुंडाळण्याचा आणि लोकसभा विसर्जित करण्याचा अधिकार आहे. त्यानंतर बघा प्रश्न 35वा. प्रत्येक सार्वत्रिक निवडणुकीनंतरच्या पहिल्या अधिवेशनाच्या प्रारंभी आणि प्रत्येक वर्षाच्या पहिल्या अधिवेशनाच्या प्रारंभी राष्ट्रपती संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीसमोर अभिभाषण कोणत्या कलमांतर्गत करतात? ऑप्शन बघा. 85, 86, 87, 88. आन्सर येईल क. कलम 87. कलम 87 अंतर्गत राष्ट्रपतीचे विशेष अभिभाषण होते, ज्याला सरकारचे धोरणपत्रक मानले जाते. त्यानंतर बघा प्रश्न 36वा. वाङ्मय, विज्ञान, कला आणि समाजसेवा या क्षेत्रातील व्यावहारिक अनुभव किंवा विशेष ज्ञान असलेल्या किती व्यक्तींची नियुक्ती राष्ट्रपती राज्यसभेवर करू शकतात? ऑप्शन बघा. 2, 10, 12, 15. आन्सर येईल 12. कलम 80 नुसार राष्ट्रपती राज्यसभेवर 12 नामनिर्देशित सदस्यांची नियुक्ती करू शकतात. त्यानंतर बघा प्रश्न 37. संसदेत कोणते विधेयक मांडण्यापूर्वी राष्ट्रपतींची पूर्व शिफारस किंवा संमती आवश्यक असते? ऑप्शन बघा. सामान्य विधेयक, घटनादुरुस्ती विधेयक, धन विधेयक आणि खासगी सदस्यांचे विधेयक. आन्सर येईल धन विधेयक. धन विधेयक कलम 110 लोकसभेत मांडण्यापूर्वी राष्ट्रपतीची पूर्वसंमती आवश्यक असते, म्हणूनच राष्ट्रपती हे विधेयक संसदेला पुनर्विचारासाठी परत करू शकत नाही.
त्यानंतर 38वा प्रश्न, केंद्र आणि राज्यामध्ये महसुलांच्या वाटपाबाबत शिफारस करण्यासाठी दर 5 वर्षांनी वित्त आयोगाची स्थापना कोण करतात? आन्सर येईल राष्ट्रपती. कलम 280 नुसार केंद्र आणि राज्याच्या आर्थिक संबंधासाठी राष्ट्रपती दर 5 वर्षांनी वित्त आयोगाची स्थापना करतात. त्यानंतर बघा प्रश्न 39, राष्ट्रपतींच्या शिफारशीशिवाय संसदेत कशाची मागणी केली जाऊ शकत नाही? ऑप्शन बघा, अनुदानाचा संमत ठराव, अविश्वास ठराव, निंदाव्यंजक ठराव, विशेष हक्क ठराव. आन्सर येईल अनुदानाचा संमत ठराव. कलम 113(3) नुसार कोणत्याही अनुदानाच्या मागणीसाठी राष्ट्रपतीची शिफारस आवश्यक असते. त्यानंतर प्रश्न 40, संसदेच्या मंजुरीची प्रतीक्षा असेपर्यंत कोणत्याही अनपेक्षित खर्चाची तरतूद करण्यासाठी राष्ट्रपती कोणत्या निधीतून आगाऊ रक्कम देऊ शकतात? ऑप्शन बघा, भारताचा संचित निधी, भारताचा आकस्मिकता निधी, भारताचे सार्वजनिक खाते, महसूल राखीव निधी. आन्सर येईल ब, भारताचा आकस्मिकता निधी. कलम 267 नुसार स्थापित हा निधी राष्ट्रपतीच्या अखत्यारीत असतो, ज्यातून संसदेच्या मंजुरीपूर्वी तातडीच्या खर्चासाठी पैसे काढता येतात. त्यानंतर बघा प्रश्न 41, संविधानाच्या कोणत्या कलमांतर्गत राष्ट्रपतींना क्षमादान करण्याचा, शिक्षा तहकूब करण्याचा किंवा शिक्षा कमी करण्याचा अधिकार आहे? ऑप्शन बघा, कलम 71, कलम 72, कलम 73, कलम 74. आन्सर येईल कलम 72. ऑप्शन ब, कलम 72 नुसार राष्ट्रपतींना कोणत्याही गुन्हेगाराची शिक्षा पूर्णपणे माफ करण्याचा किंवा ती कमी करण्याचा न्यायिक अधिकार आहे. त्यानंतर प्रश्न 42, राष्ट्रपतींचा क्षमादानाचा अधिकार कोर्ट मार्शल, लष्करी न्यायालयाच्या शिक्षेलाही लागू होतो, कारण ऑप्शन बघा, राष्ट्रपती हे संरक्षण दलाचे सरसेनापती असतात, ब लष्करी न्यायालय नागरी उच्च न्यायालयाच्या अधीन असतात, क संविधान लष्करी न्यायालयांना प्रशासकीय न्यायाधिकरण मानते, ड पंतप्रधान तसा सल्ला देतात. आन्सर येईल अ, राष्ट्रपती हे संरक्षण दलाचे सरसेनापती असतात. प्रश्न 43, राष्ट्रपती सार्वजनिक महत्त्वाच्या कोणत्याही कायदेशीर किंवा तथ्यात्मक प्रश्नावर सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला कोणत्या कलमांतर्गत मागू शकतात? ऑप्शन बघा, कलम 131, कलम 136, कलम 143, कलम 147. आन्सर येईल कलम 143. कलम 143 सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला घेण्याचा अधिकार राष्ट्रपतींना देतो आणि सर्वोच्च न्यायालयाने दिलेला सल्ला राष्ट्रपतीवर बंधनकारक नसतो. त्यानंतर बघा प्रश्न 44, आंतरराष्ट्रीय करार आणि तह राष्ट्रपतींच्या वतीने वाटाघाटी करून केले जातात, परंतु त्यांना कोणाची मान्यता मिळणे आवश्यक असते? ऑप्शन बघा, कॅबिनेट सचिवालय, संसद, परराष्ट्र मंत्रालय, सर्वोच्च न्यायालय. आन्सर येईल ब, संसद. सर्व आंतरराष्ट्रीय करार जर राष्ट्रपतींच्या नावे होत असले तरी त्यांना संसदेची मंजुरी किंवा कायदेविषयक पाठबळ आवश्यक असते. त्यानंतर बघा प्रश्न 45, भारताच्या तिन्ही संरक्षण दलाचे सर्वोच्च प्रमुख कोण असतात? आन्सर येईल राष्ट्रपती. कलम 53 नुसार ते तिन्ही संरक्षण दलाचे सर्वोच्च प्रमुख असतात. त्यानंतर प्रश्न बघा 46, युद्ध, परकीय आक्रमण किंवा सशस्त्र बंड या कारणास्तव राष्ट्रपती कोणत्या कलमांतर्गत राष्ट्रीय आणीबाणी घोषित करू शकतात? ऑप्शन बघा, 352, 356, 360, 365. आन्सर येईल कलम 352. प्रश्न 47, कलम 352 अन्वये राष्ट्रीय आणीबाणी घोषित करण्यासाठी राष्ट्रपतींना कोणाची लेखी शिफारस आवश्यक असते? ऑप्शन बघा, केवळ पंतप्रधान, केंद्रीय मंत्रिमंडळ, संसदेचे साधे बहुमत आणि राष्ट्रीय सुरक्षा परिषद. आन्सर येईल ब, केंद्रीय मंत्रिमंडळ. 1978च्या 44व्या घटनादुरुस्तीद्वारे ही तरतूद करण्यात आली आहे, जेणेकरून पंतप्रधानांना एकतर्फी आणीबाणी लागू करता येणार नाही. त्यामुळे ही तरतूद लागू करण्यात आली.
त्यानंतर बघा प्रश्न 48, एखाद्या राज्यातील शासन संविधानाच्या तरतुदीनुसार चालवणे शक्य नाही अशी खात्री पटल्यास राष्ट्रपती कलम 356 अंतर्गत राष्ट्रपती राजवट लागू करू शकतात. हा निर्णय प्रामुख्याने कोणाच्या अहवालावर आधारित असतो? ऑप्शन बघा, राज्याचे मुख्यमंत्री, राज्याचे उच्च न्यायालय, राज्याचे राज्यपाल किंवा इतर मार्गाने मिळालेली माहिती, आणि ड केंद्रीय गृहमंत्री. आन्सर येईल क, राज्याचे राज्यपाल किंवा इतर मार्गाने मिळालेली माहिती. त्यानंतर बघा प्रश्न 49, भारताची आर्थिक स्थैर्य किंवा पद धोक्यात असल्यास राष्ट्रपती कोणत्या कलमांतर्गत आर्थिक आणीबाणी घोषित करू शकतात? आन्सर येईल ड कलम 360. कलम 360 नुसार आर्थिक आणीबाणी लावू शकतात आणि भारतात आजपर्यंत एकदाही आर्थिक आणीबाणी लागू करण्यात आलेली नाही. त्यानंतर बघा प्रश्न 50, त्यानंतर बघा प्रश्न 49, भारताची आर्थिक स्थैर्य किंवा पद धोक्यात असल्यास राष्ट्रपती कोणत्या कलमांतर्गत आर्थिक आणीबाणी घोषित करू शकतात? आन्सर येईल ड कलम 360. त्यानंतर बघा प्रश्न 50, खालीलपैकी कोणत्या प्रकारचा नकाराधिकार भारतीय राष्ट्रपतींना उपलब्ध नाही? ऑप्शन बघा, पूर्ण नकाराधिकार, निलंबनाचा नकाराधिकार, पॉकेट नकाराधिकार आणि गुणात्मक नकाराधिकार. आन्सर येईल ड गुणात्मक नकाराधिकार. बघा विद्यार्थी मित्रांनो, हे प्रश्न सोडवल्यानंतर तुमचे राष्ट्रपती हा टॉपिक क्लिअर होण्यास मदत होईल. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.